Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? आता हा जो वर्ल्ड कप सुरू आहे T20चा, यामध्ये अनपेक्षित निकालांची परंपरा चालू राहिलेली आहे. काल 2 सामने झाले. पहिला सामना होता भारत बांगलादेश. अपेक्षेप्रमाणे भारताने बांगलादेशला आरामात नमवलं. भारताला फलंदाजी देण्याचा बांगलादेशचा निर्णय त्याला खूप महागात पडला. आपल्याला मिळालेल्या 20 ओव्हरमध्ये भारताने 196 धावा चुकून काढल्या आणि या धावा काही बांगलादेशला झेपल्या नाही. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही विभागात भारत वरचढ ठरला आणि ही जी मॅच होती ती आपण आरामात जिंकलो. सेमीफायनलच्या दिशेने आपलं एक पाऊल पुढे पडलं. हा सामना आपण जरी जिंकलो असलो तरी आघाडीच्या जोडीचं आपलं अपयश कायमच आहे. रोहितच्या 23 धावा आणि विराटच्या 37 धावा या म्हणजे ते स्वस्तात बाद झाले असं सांगतात ना. 1 डाऊनला पंत जबरदस्त खेळतो आहे. आजही पंतने 24 चेंडूत 36 धावा काढल्या, पण तो पुन्हा एकदा बाद झाला. तो रिव्हर्स स्वीपचा फटका फसला आणि बाद झाला. सूर्यकुमार या सामन्यामध्ये स्वस्तात बाद झाला. अपेक्षेपेक्षा खूप उसळला चेंडू आणि मागे विकेट किपरकडे झेल गेला, तो झेल बाद झाला. शाकिबच्या डावाच्या या 9व्या ओव्हरमध्ये कोहली आणि सूर्या एका चेंडूच्या अंतराने बाद झाल्यामुळे भारत थोडासा बॅकफुटवर आलेला होता. त्यानंतर मात्र आपला हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी जी अर्धशतकी भागीदारी केली, शिवाय हार्दिकचं वैयक्तिक अर्धशतक झालं, या सगळ्यांच्या थोडं योगदान लाभलं आणि 196 धावापर्यंत आपण मजल मारली. आता हे पिच पाहिलं आणि आपली गोलंदाजी आणि बांगलादेशची फलंदाजी पाहिली तर बांगलादेशला हे आव्हान अवघड होतच. दुसऱ्या डावामध्ये अपेक्षेप्रमाणे आपल्या गोलंदाजांची कामगिरी जबरदस्त झाली. बुमराह, कुलदीप आणखीन एकदा म्हणजे हुकमाचा एक्का म्हणतात अशी त्यांची गोलंदाजी होती. दोघंही अनप्लेबल होते. बुमराहचा फॉर्म तर दृष्ट लागण्यासारखाच आहे. बांगलादेशचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. ठराविक अंतराने त्यांच्या विकेट पडत गेल्या. 20 षटकात बांगलादेश 8 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 146 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताचा 50 धावांचा विजय हा 2020 सामन्याचा जर विचार केला तर जबरदस्त विजय आणि निर्णायक विजय होता. सेमीफायनलची जागा आपली आता जवळजवळ पक्की झाली आहे. थांबा मंडळी, खरी मजा पुढेच आहे. पुढचा जो सामना होता तो होता ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान. अफगाणिस्तान हा सामना जिंकेल असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं, पण अफगाणिस्तानने हा चमत्कार केला. मागच्या व्हिडिओत मी जे म्हटलं होतं त्याप्रमाणे खरोखरच अफगाणिस्तानचा जो संघ आहे तो आता मिनोज या कॅटेगरीत राहिलेला नाही. त्यांची फलंदाजी चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे, विशेषतः स्पिन गोलंदाजी, आघाडीची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर त्यांची कामगिरी जबरदस्त होती आहे. आणि हा संघ पुन्हा एकदा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही शेजाऱ्यांना अफगाणिस्तानने आपला पठाणी हिसका दाखवला. आता गंमत अशी झालेली आहे की अफगाणिस्तानच्या या चमत्कारामुळे भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया तिघांनाही सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची समान संधी उपलब्ध झालेली आहे. आता थोडंसं पोएटिक जस्टिस असं म्हणता येईल की 2023च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाने जो पराभव केला होता त्याचा बदला आज अफगाणिस्तानने घेतला असं म्हणायला हरकत नाही. अफगाणिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील हा एक अविस्मरणीय दिवस आहे, हे मात्र निसंशय. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आता ऑस्ट्रेलियाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं, ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारणार, अफगाणिस्तानला हे सगळं म्हणजे ही गणित समीकरणं आपल्या डोक्यात होती आणि तसंच घडेल की काय असं वाटत होतं. पण नाही मंडळी,
ऑस्ट्रेलियाला हा निर्णय महागात पडला. अफगाणिस्तानची फलंदाजीची भिस्त जी आहे ना ती त्यांच्या सलामीच्या जोडीवर आहे आणि या सामन्यामध्ये त्यांची सलामीची जोडी जबरदस्त अफलातून कामगिरी करून गेली, जबरदस्त खेळली. 16व्या षटकापर्यंत अफगाणिस्तानचा एकही गडी बाद झाला नव्हता आणि त्यांच्या धावा होत्या नाबाद 118. तिथेच आता या सामन्यामध्ये काहीतरी गंमत बघायला मिळणार हे असं वाटून गेलं होतंच. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांची अर्धशतकं झाली. नंतर मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ह्यांच्या फलंदाजीला वेसण घातली. शेवटी 20 ओव्हर संपेपर्यंत अफगाणिस्तानच्या धावा होत्या 6 बाद 148. 149 धावा आता ऑस्ट्रेलिया आरामात चेस करणार आणि भारतासह सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया प्रवेश करणार असं वाटत होतं. पण मित्रांनो, अफगाणिस्तानच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. बिलीव्ह इट ऑर नॉट, आता बिलीव्ह इटचा प्रश्नच नाही, हे घडलेलंच आहे. अफगाणिस्तानने मायटी ऑस्ट्रेलियन्सना चक्क नमवलं, हरवलं. आता त्यामुळे असं झालं आहे की सेमीचा प्रवेश आता आपल्या तिघांसाठी खुला झालेला आहे. कॅचेस विन मॅचेस हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. त्यांच्याकडे आलेले सगळे झेल अफगाणिस्तानने व्यवस्थित पकडले. ठराविक अंतराने ऑसीज बाद होत गेले. मॅक्सवेल जेव्हा मैदानात होता तेव्हा मात्र 2023च्या विश्वचषक सामन्याची पुनरावृत्ती आता तो करतो की काय असं वाटत होतं. असं वाटत असतानाच तो 59 धावांवर बाद झाला, झेल बाद झाला. त्यानंतर मात्र ठराविक अंतराने ऑसीजच्या विकेट्स पडत गेल्या आणि ऐकायला थोडंसं अविश्वसनीय वाटतंय, पण ऑस्ट्रेलिया हा सामना 21 धावांनी हारला. आता या सामन्याची जी वैशिष्ट्य सांगायची झाली तर असं म्हणता येईल की अफगाणिस्तानची जी सलामीची जोडी आहे त्या जोडीची अफलातून कामगिरी, त्यानंतर राशिद खानचं जे नेतृत्व होतं तेही अगदी वाखाणण्यासारखं होतं. सुरेखच नेतृत्व केलं त्याने. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानचा जबरदस्त क्षेत्ररक्षण, विशेषतः कॅचेस. अफगाणिस्तानने एकही कॅच ड्रॉप केली नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी महत्त्वाचा झेल सुटतो आणि तो सामना काय पण विश्वचषकसुद्धा हातातून निसटतो. अफगाणिस्तानने तसं होऊ दिलं नाही, त्याची काळजी घेतली. आणखीन एक या सामन्याचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पॅट कमिन्सने सलग दुसऱ्या सामन्यात हॅट्रिक घ्यायची अविश्वसनीय कामगिरी केली. मित्रांनो, विश्वचषक स्पर्धा खरंच रंगात आली आहे. असेच चुरशीचे सामने पाहायला मिळतील हीच अपेक्षा आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज, हेच खरं. बघूया अजून काय काय असं अनसर्टन्टीज पाहायला मिळतात. बऱ्या तर मंडळी, भेटूया पुढच्या सामन्यात. पुढच्या सामन्यात आपण ऑस्ट्रेलियाला भिडणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ही विश्वचषक स्पर्धा आता चुरशीची होती आहे. बघूया आता ऑस्ट्रेलियाच्या अटीतटीच्या सामन्यात काय होतं आहे. आपण विश्वचषक स्पर्धा जिंकणार आहे हे असं गट फिलिंग सांगतच आहे. ऑस्ट्रेलियाला सुद्धा आपण आता या सामन्यात नमवावं आणि आपला छोटा भाऊ अफगाणिस्तान आणि आपण दोघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश करावा असं आपण हे करूया की विश करूया. बरं आहे मंडळी, तोपर्यंत बाय अँड सी यू.